कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवाळीच्या भाऊबीजेची ओवाळणी म्हणून गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण करणार। शेतकऱ्यांचं भाऊबीज दिवशी आमच्या शेतकरी भावांचं तोंड गोड करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच महत्त्वाची घोषणा केल्याचं तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे। राज्यातील जवळजवळ 1,40,00,000 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 90 लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मागील 3 दिवसांमध्ये जमा करण्यात आले आहेत। आता 50 लाख शेतकरी अजून पण पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हींच्या लाभापासून वंचित राहिले आहेत। त्यांना अजून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती लाभ आता त्या ठिकाणी मिळालेला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, आम्ही पीक विमा आणि अतिवृष्टी याचे पैसे जे आहेत तर ते 15,000 रुपये पीक विमा या ठिकाणी सोडला आहे। म्हणजेच 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही रखडलेला केंद्र सरकारने पीक विमा मंजूर केला होता त्याचा पहिला टप्पा मागील 2 महिन्यामध्ये या ठिकाणी वाटप करण्यात आला होता। त्यानंतर वाटपाला मागील सप्टेंबर महिन्यामध्ये स्थगिती देण्यात आली होती। त्याचं कारण म्हणजे अचानक सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, तुम्हाला पण माहित आहे, आणि त्यामुळे सर्व कृषी अधिकारी, कृषी विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी कामाला लागले होते। त्यामुळे पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही रखडलेला होता तर तो थांबवण्यात आला होता, त्याचं सुद्धा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आले। पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा या 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा 15,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील 3 दिवसापासून आता या ठिकाणी जमा होऊ लागला आहे। तसेच या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या पावसामुळे नुकसान झाले त्याचे 15,000 रुपये हेक्टरी, असं पीक विम्याचे 15,000 आणि या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये सप्टेंबरमध्ये नुकसान झाले त्याचं त्या ठिकाणी 15,000, 15,000 अधिक 15,000 असं 30,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील 3 दिवसांमध्ये जमा करण्यात आले। जर तुम्हाला अजून पण पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे आले नसतील तर मुख्यमंत्री साहेबांनी आता तुम्हाला सांगितले, तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी म्हणून या ठिकाणी शेतकरी बांधवांना, शेतकरी भावांना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून भाऊबीजेच्या दिवशी गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी दुपारी 3:40 होणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आले, कोणी अजिबात काळजी करायचं नाही। ई-केवायसीची अट आता त्या ठिकाणी रद्द केली आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत। गुरुवार भाऊबीज आहे आणि सर्व शेतकरी भावांचं तोंड गोड करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्ही मिळून 15,000 अधिक 15,000 30,000 रुपये बँकेच्या खात्यावरती एकदम तुम्हाला या ठिकाणी बरोबर दुपारी 3:40 वितरण सुरू करणार असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालंय। अखेर शेतकरी बांधवांचा मोकळा श्वास या ठिकाणी घ्यायला आता वाव मिळाला आहे। त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट तुम्हाला भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊबीजेच्या दिवशीच गुरुवारी बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांना 30,000 रुपये एकदम या ठिकाणी देण्याचं मान्य केलंय। परंतु हा जो पीक विमा आहे तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली याचे 30,000 रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। काही ठराविक शेतकरी या ठिकाणी पात्र ठरवले आहेत असं पण या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या सख्या भावांना पीक विमा त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे मिळालेत, परंतु त्यांच्या साईडचीच लागून त्या ठिकाणी जमीन असून पण पंचनामा करून पण या ठिकाणी पैसे बँकेच्या खात्यावरती मिळाले नाहीत। याची तक्रार जेव्हा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे जाऊन केली तेव्हा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, या 5 ते 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, त्या बांधवांनी वाट बघू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे सोडण्यात आलेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भाऊबीजेच्या दिवशी गुरुवार त्या ठिकाणी 23 ऑक्टोबर रोजी लाभ भेटणार आहे तुम्ही पहा। शेतकरी बांधवांना आता पुन्हा एकदा चिंता करण्याची वेळ आली,
कारण कोणकोणत्या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सोडण्यात आले नाहीत हे सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून जाहीर केले। कारण गेल्या 2 आठवड्यापासून शेतकरी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे आज येतील उद्या येतील अशी आतुरतेने वाट बघत आहेत। परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची तुम्ही वाट बघू नका, अतिवृष्टीची सुद्धा तुम्ही वाट बघू नका, तुम्हाला सोडलेलं नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी हा लाभ सोडण्यात आला आहे? शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून काय काय सांगण्यात आले बघा। या ठिकाणी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचा या ठिकाणी सरकार आता या ठिकाणी विचार केल्याचं सांगण्यात आले। जे शेतकरी श्रीमंत शेतकरी आहेत त्यांचा विचार अजिबात केलेला नाही, त्यांना या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीच्या पैशांची मदतीची अजिबात गरज नाही असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण गोरगरीब जे शेतकरी आहेत, जे गरजू शेतकरी आहेत त्यांचीच दिवाळी या ठिकाणी आता गोड होणार आहे। आणि गुरुवार भाऊबीज आहे, 23 ऑक्टोबर आहे, या दिवशी राहिलेल्या सर्वच्या सर्व 50 लाख शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिवाळी आता गोड होणार आहे। कारण शेतकरी दररोज पैशांची वाट बघत होते, शेतकऱ्यांना आज पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील असं सांगितलं जात होतं। अखेर मुख्यमंत्री साहेबांनी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता दिली आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले, शेतकऱ्यांना लाडक्या भावना त्या ठिकाणी ज्या लाडके जे भाव आहेत, शेतकरी बांधव जे आहेत त्यांना दिवाळीची ओवाळणी म्हणून बँकेच्या खात्यावरती महत्त्वाच्या या ठिकाणी 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले। बँकांना तशा प्रकारे ऑर्डर दिल्या, कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही। फक्त 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना वगळून बाकीच्या सर्व 50 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले। मग कोण कोण त्या ठिकाणी शिल्लक राहिले, तुम्हाला जर लाभ मिळाला नसेल तर कोणाकोणाला लाभ भेटणार आहे नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, पीक विमा अतिवृष्टीसाठी या ठिकाणी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जर पाहायला गेली तर 1,40,00,000 आहे। या 1,40,00,000 शेतकऱ्यांपैकी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील 3 दिवसांमध्ये पीक विमा अतिवृष्टीचे दोन्ही मिळून हेक्टरी त्या ठिकाणी 30,000 रुपये बँकेत जमा झाले आहेत। ज्या शेतकऱ्यांना हे पैसे मागील 3 दिवसांमध्ये मिळाले नाहीत त्यांना या ठिकाणी गुरुवार 23 ऑक्टोबर भाऊबीजची ओवाळणी म्हणजेच सरकारचा भाऊ असे या ठिकाणी शेतकऱ्यांना मानला आहे आणि त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत। परंतु कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना हा लाभ बँकेत या ठिकाणी मिळणार नाही हे सुद्धा आता या ठिकाणी बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। यामध्ये पहिला शेतकऱ्याचा प्रकार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, ते म्हणजे उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी घालण्यात आल्या। आता ही तुम्हाला पटणार नाही, परंतु उत्पन्नाची मर्यादा सरकारने या ठिकाणी गाठल्या। ते म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, 20 लाख रुपये इतकं जास्त उत्पन्न वार्षिक शेतकऱ्यांचं आहे। आणि तरी पण ते काय म्हणतात, आम्हाला पीक विमा पाहिजे, आम्हाला अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले त्याचे पैसे पाहिजे। परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची मदत केली जाईल। जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना मदत करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी त्यांच्याकडे पैसा असतो। म्हणून ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी आता एक वेगळी यादी या ठिकाणी शेतकऱ्यांची आता करण्यात आली आहे आणि त्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सोडण्यात येणार नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यांनी वाढ बघू नये असं सांगण्यात आले। त्यानंतर आता दुसरा प्रकार कोणता आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आता गुरुवार 23 ऑक्टोबर भाऊबीज आहे आणि सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांना कोणाकोणाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। कारण मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच तुम्ही पाहिले व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की त्या ठिकाणी भाऊबीज निमित्त ओवाळणी म्हणून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सर्वांना जमा करण्यात येणार आहे। परंतु कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार नाहीत याचा दुसरा प्रकार कोणता आहे तुम्ही पाहू शकता। बघा, या ठिकाणी अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार नाहीत याचा दुसरा प्रकार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, ते म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले तरी पण अनेक शेतकऱ्यांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता मिळाला नाही आणि मिळणार पण नाही। आता तुम्ही म्हणाल की त्या ठिकाणी सरकारने सांगितले आधार कार्ड बँकेला लिंक करा, परंतु शेतकऱ्यांनी काय केले, चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बँकेला लिंक केले आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारने तिकडून पैसे सोडून पण बँकेमध्ये त्या ठिकाणी मागील 3 दिवसांमध्ये जमा या ठिकाणी करण्यात आलेले नाहीत।
त्याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं आधार कार्ड जे आहे तर ते 10 ते 12 वर्षाच्या आधी जुनं काढले. जवळपास 70% शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे 10 वर्षांच्या आधी काढले. त्यामुळे त्या आधार कार्डवरील जी जन्मतारीख आहे तर ती पूर्ण नाही आहे, अपूर्ण जन्मतारीख आहे. म्हणजे काय लक्षात ठेवा, एखाद्या शेतकऱ्यांची जन्मतारीख असेल 1 मे 1970 तर त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यांची जन्मतारीख जी असेल तर त्या ठिकाणी 10 ऑगस्ट 1980. तर अशा प्रकारची जन्मतारीख जर असेल तर या ठिकाणी अपूर्ण जन्मतारीख आधार कार्डवरती आहे. तुमच्या सुद्धा आधार कार्डवरती अशा प्रकारची जन्मतारीख आहे का बघा, ती म्हणजे 1970 आणि 1980 अशा प्रकारची अर्धवट जन्मतारीख आहे. आता तुम्हाला वाटत असेल अर्धवट जन्मतारीख असल्यावर काय होतंय, तर बघा हे पैसे आता मशीनच्या द्वारे सोडले जातात, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जातात. आणि या ठिकाणी थोडी जरी मिस्टेक आढळली तर तुम्हाला पैसे सोडण्यासाठी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम येणार आहे असं सांगितलंय. मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण बँकेत येणार आहे? गुरुवार आता सोन्याचा दिवस असणार आहे. कोणाला लाभ भेटणार आहे बघा, याची यादी काय काय आल्या. आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. यावेळी अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं भरपूर त्या ठिकाणी गेल्या 100 वर्षामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी एवढं नुकसान झालंय तो म्हणजे नांदेड जिल्हा. भरपूर ढगफुटी झाली, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मग या नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ मिळणार आहे नक्की बघा. नांदेड जिल्ह्यातील आता अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्ह्याचा मोकळा भाग, मुख्यालयाचा भाग शहरी भाग आणि नायगाव आणि उमरी या भागामध्ये जेवढे पण काय शेतकरी आधार कार्डला बँके खातं लिंक केलं असेल त्यांच्या खात्यावरती आता हेक्टरी पीक विम्याचे 15,000 आणि त्या ठिकाणी अतिवृष्टी सप्टेंबरमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या त्या शेतकऱ्यांना 15,000 असं 15,000 अधिक 15,000 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित या ठिकाणी करण्यात आता या ठिकाणी येणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सर्व शेतकरी बांधवांनो व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण मुख्यमंत्री साहेबांनी आता लाडक्या भावांची म्हणजेच लाडक्या शेतकऱ्यांची दिवाळी भाऊबीज या ठिकाणी गोड करणारा सांगितलंय. त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटांचा वेळ काढून लक्षपूर्वक बघायचं आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाभ भेटलाय का बघा. या भागामध्ये वितरित होणार आहे. त्या भागाचं नाव आहे परभणी, गंगाखेड तालुका, जिंतूर तालुका यामध्ये निवडलाय. त्यानंतर सेलू तालुका, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा या भागामध्ये आता लाभ भेटणारा ही परभणी जिल्ह्यातील झाली. नाशिक जिल्ह्यातील जर आता तुम्हाला सांगितलं तर सटाणा, सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदगाव, नांदगाव, नाशिक, निपाडा, येवला, इगतपुरी आता या भागामध्ये जेवढे शेतकरी असतील त्यांना लाभ भेटणार आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे 2 मिनिटांच्या आतमध्ये शेतकरी बांधवांनो तुम्ही आता या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून ही फायनल लिस्ट या ठिकाणी लावण्यात आली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे बघा. हिंगोली जिल्ह्यातील या ठिकाणी 5 तालुके सरकारने निवडले आहेत. या 5 तालुके म्हणजे बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनेगाव, हिंगोली या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं असेल त्यांनाच लाभ भेटणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आधार कार्ड जर बँकेला लिंक केलं नसेल तर कोणत्याही योजनांचा लाभ तुमच्या बँकेत येणार नाही. त्यामुळे आधार कार्ड बँकेला जोडलाय का बघा तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय ते म्हणजे आता सिंधुदुर्ग जिल्हा. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यामध्ये जेवढे पण काही शेतकरी राहत असतील आणि त्यांनी त्यांचं बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे, पीक विम्याचे पैसे गुरुवार त्या ठिकाणी लक्षात ठेवा 23 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या. त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा कोणता आहे बघा. तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ कसल्याही परिस्थितीत देण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेतल्याचं पाहायला मिळालंय. आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकरी भावांना लाभ भेटणार आहे तर बघा वाशिम जिल्ह्यातील या ठिकाणी मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानुरा या 6 तालुक्यामध्ये जेवढे पण काही शेतकरी आता त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीपासून वंचित राहिले असतील
त्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळू लागलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी इतका मोठा पाऊस पडला या जिल्ह्यामध्ये की आता त्या ठिकाणी 150 वर्षामध्ये कधीच पडला नव्हता। इतका मोठा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी या जिल्ह्यामध्ये झाल्या। त्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर। आता लातूर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा, कारण लातूर जिल्ह्यामध्ये पण शेतकरी आतुरतेने वाट बघत होते कोणत्या भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पैसे मिळालेत आणि कोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत बघा। लातूर जिल्ह्यातील औसा तालुका, निलंगा तालुका, रेणापूर तालुका, चाकूर तालुका, देवणी तालुका, जळकोट तालुका, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही शेतकऱ्यांना मागील 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण बँकेत झालं नाही त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी 15,000 पीक विमा, अतिवृष्टीचे 15,000 असं या ठिकाणी 30,000 रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणकोणता सांगण्यात आलाय नक्की पहा। आता पहा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा। आता बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी आता राहिले आहेत त्यांना कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी राहत असतील आणि त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा आणि अतिवृष्टी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। बीड जिल्ह्यातील या ठिकाणी आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर कसार, वरवळी म्हणजे वडवणी, परळी वैद्यनाथ या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।